मिळेल हे नक्की नाही मुली. हो, आपण खरंच भाग्यवान आहोत. 22 तारखेची काय आनंद हो. हो, काय आनंद आहे. हो, ते आनंद सांगत असताना प्रत्येक गावात जसं गोकुळामध्ये गवळणी असताना आनंद सांगत होत्या, तसं त्यापेक्षाही लाख पटीनं आपण त्या आनंद आपण उपभोगलं माऊली. हो, ते आनंद सांगत असताना सांगतात बरं का आपल्याकडे, किती सांगू मी सांगू कुणाला, किती सांगू मी आनंद झाला, अजानंद आनंद झाला, किती सांगू मी सांगू कुणाला, किती आनंद झाला, अजानंद आनंद झाला. टाळी वाजवा, टाळी टाळी, प्रत्येकाने टाळी वाजवा. आनंद सांगता येत नाही एवढा आनंद आपण भोगलो मौली. खरंच आपण भाग्यवान आहोत. आपण भगवान पंढरायाच्या समकाळामध्ये आपण जन्माला आलो. आपल्या वारकरी संप्रदायासारखा श्रेष्ठ संप्रदाय या जगाच्या पाठीवर दुसरा कुठलाच नाही. संप्रदाय तर फारच पाहायला मिळतात या जगाच्या पाठीवर. हो, आमच्या संत मालिकेमध्ये यादी सांगितली मौली, 2000 इतके संप्रदाय पाहायला मिळतात. एक दोन नाही, किती 2000 इतके संप्रदाय पाहायला मिळतात. त्या 2000 संप्रदायापैकी वारकरी संप्रदाय हा सर्व जगात श्रेष्ठ संप्रदाय आहे. का संप्रदायातला वारकरी संप्रदाय श्रेष्ठ आहे? आमच्या वारकरी संप्रदायाचा देव श्रेष्ठ आहे म्हणून आमचा संप्रदाय श्रेष्ठ आहे. आमच्या संप्रदायातले ग्रंथ श्रेष्ठ आहेत म्हणून आमचा वारकरी संप्रदाय श्रेष्ठ आहे. आमच्या वारकरी संप्रदायातलं तीर्थ श्रेष्ठ आहे म्हणून आमचा वारकरी संप्रदाय श्रेष्ठ आहे. जर कुणाला जर वारकरी संप्रदायात जर यायचं असेल तर आमच्यातला एक शिष्टाचार मौली, अगोदर मांस आहाराचा त्याग मग वारकरी संप्रदायात प्रवेश. जमतंय का बघा. वारकरी संप्रदाय तेवढा सोपा नाही मौली. इतर समाजासारखा हा आपला संप्रदाय नाही. अनेक संप्रदायामध्ये वेगळे वेगळे असतात. त्या ठिकाणी महत्व सांगितलेलं आहे, वेगळी वेगळी क्रिया सांगितली. काही संप्रदायाचा जर स्वीकार करायचा असेल तर अगोदर आपल्याला आपलं काय करावं लागतं. एखादी जर गुरु करून घ्यावं असं वाटत असेल तर अगोदर त्याला काय करावं लागतं, त्याला मुंडन करावं लागतं. आता तू यांना गुरु करून घ्यावं म्हणजे आपल्यासारखं सोपं तेवढं नाहीये. आपल्याला गुरु करून घ्यावं असं वाटलं तर काय अवघड आहे हो. एखादे बुक्का, माळ आणि बुक्का हे दोन झाले म्हणजे संपलं. आपल्या संप्रदायातला मंत्र तेवढा अवघड नाहीये जेवढं दुसरीकडे आहे तेवढं. इतर असं काही संप्रदायामध्ये जर त्या संप्रदायाचा जर अवलंबन करायचा असेल तर अगोदर मुंडन करावं लागतो. नुसतं मुंडन करून भागत नाहीये. त्यांना भरपूर असा त्या ठिकाणी अंग भरून असा त्या ठिकाणी नवीन कपडे घ्यावा लागतं. सोहळ्यामध्ये गुरूंच्या समोर जाऊन बसावं लागतं. मग गुरूंनी मंत्र प्रोच्चारण करतील मग त्यावेळेला त्यांना असा त्याने गुरु शिष्य हे गणल्या जाईल बरं का. आता हे असा त्या गुरु शिष्यपणा कमीत कमी 10, 15, 10, 20 हजारालाही जाऊ शकतो. पण आपल्या वारकरी संप्रदायामध्ये तसं काही नाही बरं का. काहीच नाही. एखादी बुक्का घेतली, तुळशीची माळ घेतली, आपण आपल्या गुरुकडे गेलं, मग आपल्या गुरुजींनी असा त्या ठिकाणी तेवढा मोठा अवघड असं कानमंत्र देत नाहीत बरं का. आपल्या संप्रदायातला मंत्र दिला असताना उघड उघड मंत्र सांगतात. कसा आहे हो. उघडा उघडा मंत्र जाना राम कृष्ण ना, उघडा मंत्र जाना राम कृष्ण
पुन्हा गर्भवासाला येण्याची काही गरज पडणार नाही असं प्रभावी गुरुच्या मुखातून आलेलं हे नाम मंत्र आहे मौली. उघड उघड सांगतात या नामानं बरेच लोक तरले की नामेच तारेले कोट्यान हे कोठी नाम हे वैकुंठी बैसविले. हे नाम धारण केलेले आता ते नाव कुणाचं असल तर आमचं रामकृष्ण हरी हे मंत्र वारकरी संप्रदायाचा आहे. आमच्या कुलदेवतेचं नाव हे विठ्ठल आहे. विचा केला विठोबा म्हणून म्हणती अशी विठोबा. असा जो संप्रदायाचा जो कुलदेव आहे हा कुलदेवतेसारखा श्रेष्ठ असा त्या ठिकाणी देव या जगाच्या पाठीवर दुसरा कुठलाच नाहीये. म्हणून तो या देवाचाही देव काय कळी काळाचे भेव. मग आमचा भगवान आहे कसा बळिया माझा पंढरी आमचा भगवान बलवान आहे त्याची उपासना करणारे जे वारकरी आहेत तेही तितकेच बळवान आहेत बर का. बळियाचे अंकित बळियाचे अंकित आता एवढे बलवान जर वारकरी असतील तर त्याचं कारण काय हो तर लाथाळलेला संसार केला षडउर्मीचा मार. कोण आमचे जगद्गुरु तुकोबाराय ज्ञानोबाराय नाथबाबा नामदेवराय हे सर्वच असा त्या ठिकाणी दिले संसारासी पाणी अशी ज्यांची अवस्था होती त्यांचा देव म्हणजे हा भगवान पंढरीश परमात्मा आहे. हा पांडुरंग तुम्हाला दिसतोय ना. आता इथं तुकोबाराय सांगतात संतांच्या असता त्या ठिकाणी उपमा देत असताना आता तेवढ्या लेवलचं दृष्टांत तुकोबाराय खूप शोधले पण कुठंच तो दृष्टांत मिळालेला नाही. मग त्यावेळेला शोधला असताना संतांच्या तुलनेमध्ये तुलनाच्या असता त्यांनी अधिकाराचा लेवल म्हणजे फक्त
जगाच्या पाठीवर आपल्याला जन्म देणारी ही मातोश्री आहे बरे का. तिला कोणी आई म्हणतात. हो, आणि ती आई आहे आणि ती असतात त्या ठिकाणी आई असणारी मात्र या जगाच्या पाठीवर आपल्या लेकराचं हित कशात आहे फक्त ते आईलाच माहिती आहे. हो, म्हणून तुकोबाराय संतांच्या बाबतीत जसं शालूला गोदडीचं ठिगळ द्यावं तसं संतांच्या तुलनेमध्ये आईचा दृष्टांत दिला. परंतु शालूला गोदडीचं ठिगळ दिलं तर ते शोभत का? शोभत नाही. परंतु उपमा दिली तेवढं अधिकाराचं लेवल त्यांनी पाहून त्यावेळेला तुकोबाराय म्हणतात त्या लेकराचं हित कशात आहे त्या आईला माहित आहे. जन्म देणाऱ्या आईला माहित आहे असं नाही बरे का. म्हणतात लेकराचं हित आईला माहित आहे, पण तुकोबाराय म्हणतात लेकराचं हित आईला जरी माहित असलं पण आई ही लेकराला सांभाळ करत असताना मात्र लेकराच्या बाबतीत मोह आहे आईकडे. आई वडील ज्या लेकरांचा सांभाळ करतात त्यांचं हित कशात आहे जन्म देणाऱ्या आईला माहिती नाही. वाटतं तेवढं सोपं नाहीये. जर जन्मदात्या आईला जर हित जर आहे लेकराचं जर माहिती असेल असं जर वाटत असेल तर मग असं त्या ठिकाणी तुकोबाराय आमचे नातबाबा दुसरे प्रमाण तुमच्या समोर ठेवले नसते बरं का. हो, जन्म देणाऱ्या आई वडिलांना एक खरं लेकराचा हित कशात आहे हे त्यांनाही माहिती नाही बरं का. म्हणून आमचे तुकोबाराय अनेक संत मालिकेमध्ये प्रमाण सांगतात बरं काय. हो, कारण का ते प्रमाण सांगितलं असताना त्या खऱ्या जन्म देणारी जी जननी आहे त्या बाळाला सांभाळ करणारे जे पालक आहेत हे जरी जन्म दिले असते कशात आहे ते त्यांना माहिती नाही बरं का. जर माहिती असलं तर प्रमाण असे प्रमाण गायले नसते बरं का. हित नाही ठावी जननी जनका दाविला लौकिका चारती. लोकांमध्ये दाखवतात बरं का लेकरांना सांभाळावंच लागतं, पण लेकरांना सांभाळत असताना उद्देश आई वडिलांचं एक असतो, एक ध्येय असतं बरं का. समोर काय ध्येय असतो, माझं जे बाळ आहे ना हे बाळ असा त्या ठिकाणी त्याला वाढवत असताना त्याला काही असा आपल्या घरातली संस्कृती आचार संस्कार शिकवत असताना एक आई आणि वडिलांचा हेतू असतं मौली. केवळ माझं लेकरू समाजामध्ये थोडं मोठं व्हावं आणि मोठं होऊन एखादी काहीतरी असतात त्या ठिकाणी त्यांनी त्यांच्या पायावरती थांबावं. त्यांनी त्यांच्या पायावरती थांबवून आणि योग्य ते आमच्या वृद्धकाळामध्ये तो आमचा सांभाळ करावा एवढं आई आणि वडिलांचं हेतू असतो बरं का. म्हणूनच तुकोबाराय म्हणतात बरं का. माया बापे पिंड पाळे
मायेच्या पोटी त्या लेकराचा आई वडील सांभाळ करतात. माय बापी पिंड पाळीयाला माया, अहो मायेनं ज्यांचा सांभाळ केले त्या लेकराचं हित कशात आहे जन्म देत्या आई वडिलांना माहिती नाहीये, पण आमचे संतरूपी जे आई आणि संतरूपी जे वडील आहेत त्यांना मात्र त्या लेकरांचं हित कशात आहे ते त्यांना माहिती आहे बरे का. हो, म्हणून तुकोबाराय म्हणतात त्या संत सान्निध्यारूपी आई बापांच्या सान्निध्यात जर का हा जीव गेला हो गेला, जन्म मरण जाया संत संगी. संत सान्निध्यामध्ये हा बाळ गेल्यानंतर या बाळाचं हित कशात आहे आणि अनहित कशात आहे हे आई वडिलांना माहिती आहे. आता मला सांगा, व्यवहार पाहिला असताना आई आणि वडील हे वेगळे वेगळे आहेत. मी बोलतो ते बरोबर आहे ना. आई पाहिला असताना एका बाजूला आहे आणि वडील पाहिला असताना व्यवहारातले एका बाजूला आहेत. हे आई आणि वडील याच्यापेक्षा असं त्यानं थोडं खालच्या दर्जात जर बोलायचं असेल तर ज्याला आपण आई वडील म्हणतो त्याला माय बापही म्हणतात. त्याला शास्त्रीय भाषेमध्ये त्याला प्रकृती पुरुषही म्हणतात. त्याच्यापेक्षा बगड भाषेमध्ये बोलत असताना त्यांना नवरा आणि बायकोही म्हणतात. या दोन्हीच्या संयोगानं निर्माण होणारी जी संतान आहे ही संतान जय मिळवणारी जन्माला येते आणि अपजय मिळवणारी ही जन्माला येते. आमच्या नाथबाबांच्या भाषेत जर बोलायचं असेल, आतापर्यंत ज्या ज्या गोष्टी तुम्हाला सांगितलं त्याच्यापेक्षा वेगळीच आमच्या नाथरायांची भाषा बरं काय. बाईला बोलत असताना आमच्या नाथबाबांचा शब्द वेगळाच आहे आणि पुरुषांना बोलला असताना आमच्या नाथबाबाचा शब्द वेगळाच आहे बरं का. पुरुषाला बोलत असताना आमचे नाथबाबा सांगतात झोडा सांगतात बरं का, झोडा म्हणतात. आणि त्या स्त्रीला बोलला असताना त्याला झोडंगी म्हणतात. या दोन्हीच्या संयोगाने निर्माण होणारे संतान झोडा झोडंगीचे पोटी फळे विजाय ते करंटे. एक जय मिळवणारी जन्माला येते, एक अपजय मिळवणारी जन्माला येते. पण या दोन्हीच्याच संयोगानं, प्रकृती पुरुषांच्याच संयोगानं हे दोन्ही मिळून या पक्षी, भागवतकार सांगतात हे दोन्ही मिळून या पक्षी नीड केले देव रक्षी. वृक्ष जाणी जे कोणे पक्षी तेही लक्षी लक्षणे. हे दोन पक्षी प्रकृती आणि पुरुष हे दोन पक्षी एका झाडावर शयन केले. तो वृक्ष म्हणजे आपलं ग्रस्ताश्रम रूपी वृक्ष. त्या वृक्षावर ते शयन केले. मग शयन केल्यानंतर काय झालं बरं का. हो, नीड केले देहवृक्षी. वृक्ष कुठं आहे, वृक्ष जाणे जे कोणी पक्षी तेही लक्षी लक्षिणी. ते लक्ष सांगितलं असताना असं सांगतात बरं काय. जननी उदरतेची आळ पित्याचे रेत पेरणी केवळ संकल्प जळ वृदिशी. आमचे नाथबाबा सांगतात कल्पना अयोध्या येणे झाला जीव माये उपाधी शिव बोली जेते. जीव आणि देव आणि तुमच्या आमच्यासारखा जीव हे वेगळे नाहीत. तुम्ही म्हणा वेगळे आहेत म्हणून. तुम्ही आणि देव वेगळे नाहीत, तुम्ही आणि देव एकच आहात. कारण का देवाचाच अंशांश तुकडा म्हणजे तुम्ही आम्ही आहात. भगवद्गीतेकार सांगतात ना मामे वंश जीव लोके हे. आपण भगवंताचाच अंशांश तुकडा आहोत. कारण का त्या देवाचाच अंशांश तुकडा असल्या कारणाने आपण एवढे अधिकारी आहात. आपण जर देव हो म्हटलं हो बस, देव हो म्हणते ते होती तरी का दृढ चित्ती न धडा. एवढा अधिकार नारायणे कृपावलोकने दिला. एवढा अधिकार आपल्या हातात दिलेला आहे. एवढं असूनही जन्मत असताना आईच्या पोटामध्ये असताना आता मला सांगा या जगाच्या पाठीवर ह्या बाळाला जन्म घेणाऱ्या बाळाला जगात कोणीच आश्रय दिलं नाही. या जगाचा जगनियंता जो देव आहे ना त्या देवालाही त्या बाळासाठी जागा देता आली नाही. कळालं. देवालाही बाळासाठी द्यायला जागा देता आली नाही त्या देवाला. पण आपल्या आईनं मात्र ह्या बाळाला आपल्या पोटात जागा दिली. म्हणजे हे पहिलं दान दिलंय आईनं. आपल्या आईनं या बाळाला देव जागा दिलं नाही कुठं, पण आई मात्र आपल्या पोटात जागा दिली. आणि पोटात जागा देऊन आणि ह्या असा त्या ठिकाणी बाळांचं ओझं सहन केलं बरं का. पोटी भारवाहे त्याचे सर्वस्व हे साहेब. पोटात जागा पहिल्यांदाच जागा दिली. आणि जागा दिला असताना मग हे 9 महिन्याचा कालावधीमध्ये थांबलं बरं पोटात. पोटात थांबला असताना मग ह्या बाळाची अवस्था सांगतात बरं काय. काय सांगो गर्भीची यातना
काय सांगू गर्भीची यातना यातना मास मोदित नारायणा मास तुझ क्षणाधास काय सांगू बोल या गर्भाशयातलं दुःख बरं काय काय सांगू गर्भीची यातना मज भोगिता नारायणा मांस मळ मूत्र जाना तुझ क्षणोक्षणा जातसे आकांत जननी दुःखे घाये मुकली एवढं आकांत आईला तरी सुख आहे का एवढं दुःख भोगत असताना 9 महिने पूर्ण झाले 9 दिवसही पूर्ण होतात आपल्या या जगाच्या पाठीवर एक सुळजा नावाची एक आई होऊन गेली मुली सुळजा नावाची आई त्या आईच्या पोटामध्ये बदलला जो बाळ आहे या गर्भाशयाच्या दुःखाला पाहून तो आईच्या पोटाच्या बाहेरच यायला तयार नाही किती दिवस 9 महिने होऊन गेले 9 दिवसही होऊन गेले महाराज हो नवे नवे 9 वर्षही होऊन गेले पण बाहेर यायला तयार नाही काय यायला तयार नाही जन्मल्यानं पैसोनी खुळी शुक रवी राही आंधळा सिनला यरधारा दुःखानाटवी घन अपपरतेही नाही बंधू वर्ग सज्जन तुझी परी झाली आता पावी नारायणा त्यावेळेला त्या गर्भाशयातून बाहेर येण्यासाठी तो असा त्या ठिकाणी यायला तयार नाही बाहेर आल्यानंतर जन्म घ्यावा लागतोय नक्की माहित होतं जन्मल्यानंतर मरावं लागतं या दुःखाला पाहून त्या सुळजेचा जो बाळ आहे ना 9 वर्ष होऊन गेले 10 वर्ष होऊन गेले मौली 11 वर्ष होऊन गेले 12 वर्ष घेऊन गेले मग बाहेर असं भगवान परमात्मा मग असं सुळजेनं आठवण केली स्तवन केल्यानंतर मग नाभी नाभी म्हणे त्वरे असं म्हणायला लागला मग त्यावेळेला तो असा सुळजेच्या पोटातला जो बाळ आहे ना तो 12 वर्षानंतर तो असता त्या ठिकाणी आला आपण कसा आला ब्राह्मणाचे पोर एक खेळी असल्याने ब्राह्मणाचे पोर एक खेळी असे व्याले ब्राह्मणाचे पोर एक नागवेच पळून गेले रे नागवेच पळून गेले रे कापत कापत बाहेर आले कापत
नागवेच पळून गेले रे कामनाची पोरे खेळाच्या ध्याने 12 वर्ष लपाले रे कापत कापत बाहेर आले ते नागवेच पळून गेले रे कापत कापत बाहेर आले नागवेच पळून गेले रे नागवेच पळून गेले रे नागवेच पळून गेले रे ऐक खेळया तुला सांगतो चालून खेळ 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 ब्राह्मणाचे पोर एक खेळी ब्याले 12 वर्ष लपाले रे मग लपून मग काय केलं कापत कापत बाहेर आले ते नागवेच पळून गेले रे ओ नागव पळ अभिमान लागे सुखाची पाठी व्यासे उपराची दृष्टी केली मला सांगा 12 वर्ष लपावून आसाच्या गर्भाशयाला बेलेला तू शुक वेंद्र तसं आपणही आईच्या पोटातून बाहेर येत असताना आपणही त्या देवांना भाग देऊन आलं बरं काय देवा मी मला बाहेर एक बार काढ बस एक वेळ कोरी एक वेळ कोरी आदू कोमी गो एक वेळ आदू कोमी गो एक आठवीन पाय हा माझा नवस आपण आठवणी खाताना भाग दिले बरे काय रात्र आणि दिवस नुसतं रात्रच नाहीये नुसतं दिवसच नाही 24 तास बरं का निरंतर रात्र आणि दिवस पांडुरंगा 9 महिने 9 दिवस पूर्ण झाले बाहेर आलं बरं काय बाळ एवढं शब्द देऊन शपथ घेऊन भाग देऊन आलेला हा जीव बाहेर आल्याच या कलियुगांच्या वातावरणामध्ये जेवढा बाहेर आल्यानंतर मग तो बदललं बरं काय ए साइड होती ते बी साइड लावलं बरं का बदलला कवा 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 असं रडायला लागलं ते बाळ बदललं आता तर टणक झालं बरं का तुमच्या आमच्यासारखं मग आपण काय केलं देवांचं आठवण करायचं सोडून दिलं बरं काय विषय सेवनी निजरत विषयांची चरवणी केली आयुष्यांची गाळणी विशेष सेवन करण्यामध्ये असा मिळालेला तुमचा आमचा जो असा मौल्यवान जो देह आहे हा मौल्यवान नरदेह विशेष सेवन करण्यामध्ये माती मोल माथेरा करून टाकून दिलं मौली आपण विषयांची चरवणी केली आयुष्यांची गळणी अशा विशेष सेवन करणाऱ्या
जीवाकडे आमचे संत मालिकेतले जेवढे काही संत लोक आहेत ते असं बघितलं बरं का. पाहिलं असताना सर्व या जगात आज जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाकडे पाहिलं असताना प्रत्येक जीव विशेषवन करण्यामध्ये धुंद झालं. दिंद झाला असताना विषय लिंब बहु गोडी आला, भजन गुळ तो मज कुड झाला, पित्त हानीच्या येतात गरळा हो, लोभ सर्प डंकला करू गत गाय. सर्व माणसं मौल्यवान आयुष्य मिळालेला विषय सेवन करण्यामध्ये बर्बाद केला असताना अशा जीवांची कीव आमच्या तुकोबारायला आली बरं का. विषय ओढी भुलली जीव आता याची करील कोण कीव, न उपजो नारायणे भाव पाऊने ठाव नरदेहा. 80 या पतिताचा करावा उद्धार, 80 या पतिताचा करावा उद्धार, 80 पतिताचा करावा उद्धार, 80 या पतिताचा करावा उद्धार. 80 या पतिताचा करावा उद्धार, या लागे अवतार तुमचा. अशा पतित जीवाचा उद्धार करण्यासाठीच तुकोबारायांचा अवतार आहे मुली. मग तेच तुकोबाराय म्हणतात लेकराच्या बाबतीत आई जेवढं हित करते तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणात. लेकराचे विता, लेकराचे विता,
त्याचं कारण आहे पाठीमाग फक्त आईचं रूपक घेतलेलं आहे इथं. आईचं रूपक घेतलेलं आहे. हो, बरेच बाया मिळतील तुम्हाला पण आई बघायला मिळणार नाही. हो, आणि बाई आई आहे नक्की सांगता येणार नाही. बाई जर आई व्हावं असं वाटत असेल तर त्या बाईला कुणाशी तरी संबंध साधून तिला विवाह करावा लागतो. नुसतं विवाह झालेल्या बरेच बाया पाहायला मिळतात पण ते आया आहेत नक्की नाही. बरेच बाया आहेत पण आया आहेत नाही सांगता येणार. बघा, आई आहे हे नक्की सांगता येणार नाही. आई जर व्हावं असं वाटत असेल तर अगोदर तिला मुलगा जन्मावा लागतो. बरं, अगोदर मुलगा का आई? अगोदर मुलगा का आई? हो, मुलगा अगोदर मग आई. त्या मुलाची ती आई आहे. आता त्या आईचं वर्णन करत असताना असं शास्त्र सांगतो मौली, या जगाच्या पाठीवर ज्याची सर्व सत्ता आहे ज्याला देव म्हणतात त्या देवालाही या जीवाच्या बाबतीत जागा देण्यासाठी ठाव ठिकाणा नव्हतं. त्यावेळेला ह्या आईनं त्या बाळाला आपल्या पोटात जागा दिली. पहिली गोष्ट, आई आपल्याला पोटात जागा दिली. दुसरी विषय असा आहे, नुसतं पोटात जागा देऊन ते भागलं नाही बरे का. त्या बाळाला, ज्या बाळाला आई पोटात जागा दिली त्याच बाळाला आई रक्त दिली. मुली रक्त, आलं लक्षात? आई रक्त दिली. एकूण 12 गोष्टी आईनं मुलाच्या बाबतीत दान दिलेलं आपल्याला पाहायला मिळतो. ते कोणत्या कोणत्या आहेत अगोदर ऐकून घ्या. आई लेकराला पोटात जागा दिली याच्यावर थांबलं नाही. आई त्याच लेकराला रक्तदान दिले. आई नुसतं रक्तदान देऊन थांबले नाही, आई त्याच बाळाला दूध दिले. दूध देऊन थांबले. दुधाच्या द्वारे जो असा त्या ठिकाणी निर्माण होणारा जो असा त्याने कॅल्शियम आहे, त्या कॅल्शियमच्या द्वारे जो निर्माण होणारी जी अस्थे आहे, ज्या बिल्डिंगला जे स्टील असं देतात ना, तसं या शरीररूपी असं त्या ठिकाणी बॉडीला स्टील दिलं. दुधाच्या माध्यमातून जो कॅल्शियम द्वारे असा जो अस्थे तयार होतात आणि ते हाड दिली. बरं काय, हाड देऊन थांबल नाहीये. त्या बाळाला हाड दिली, त्याला मॉस दिली, त्या बाळांना असा त्या ठिकाणी मज्जा दिली, त्या बाळांना असा त्या ठिकाणी केस दिलं. एवढं देऊन आई त्या बाळाच्या बाबतीत उत्कृष्ट झाली बरे काय. परंतु बाळाला दिला असताना आता आई पहिल्यांदा जागा दिली ही माहिती आहे. ऐकला तुम्ही? इकडं पाहिलं असताना स्त्री आणि पुरुष, नवरा आणि बायकोच्या दोन्हीच्या संयोगानं निर्माण होणारा बाळ आहे. त्या बाळानं जन्म घेतल्यानंतर आई त्या स्त्रीला म्हणतो तो आई, जन्म देणारा जन्मदात्रीला तो मुलगा आई म्हणतो. आणि त्यांचं पालन पोषण करणारा जो पालक आहे त्याला बाबा असं म्हणतो किंवा पिताजी म्हणतो किंवा वडील म्हणतात. आता संतांच्या बाबतीत विचार केला असताना आई आणि बाबा ह्या दोघांना म्हणतात, पण संतांच्या बाबतीत तसं नाही मौली. संत हा असा त्या ठिकाणी संत हे कसे आहेत बरं का, संत त्या बाळाच्या बाबतीत काही खर्च केले नाहीत. आपल्याकडे प्रमाण आहेत, प्रमाणाशिवाय कुठले शब्द तुम्हाला ऐकायला मिळणार नाही बरं का. स्वतः संत महात्मा ह्या बाळासाठी काही खर्च केलेले नाहीत बरं का. निजवीर्य नयचिता, तो काही कष्टही केला नाही. तो जन्म तरी दिला का संत, यवनी द्वारे उपजविता, यवनी वाटे त्यानं जन्मही दिला नाही या बाळाला. पण त्या बाळाचा मात्र तो बापही झाला, आई बी झाला बघा. जनने जनिता स्वयी झाला. तुकोबारा सांगतात, तुम्ही संत माय बाप कृपावंत, तुम्ही संत माय बाप कृपावंत, तुम्ही संत माय बाप कृपावंत, तुम्ही संत माय बाप कृपावंत. काय मी पतित कृती वरनो, काय मी पतित कृती वरनो, काय मी पतित कृती वरनो, तुम्ही संत माय बाप कृपावंत, तुम्ही संत माय बाप कृपावंत, तुम्ही संत माय बाप कृपावंत,
पाहिलं असताना आई वडील वेगळे वेगळे पाहायला मिळतात, पण अंतर्मुख थोडा जर विचार केलं किंवा संतांच्या बाबतीत जर विचार केला असताना तुकोबरा स्पष्ट भाषेत सांगतात रे काय त्या बाळाचे संत हे आई तेच आहेत आणि वडीलही तेच आहेत. दुसरा विषय सांगतो, आपल्याला माहित आहे फक्त जन्म देणारी आई आणि आपल्याला जन्म देणारे वडीलच माहित आहेत, पण शास्त्र सांगितलं असताना 5 वडील सांगतात माऊली. हो, उपजलिया बाळकाशी तत्वता पंचविध जान पिता जनिता उपनिता तिचा प्रतिपाळिता अन्नदाने. हो, जन्म देणारा बाप आहे जनिता, हो त्याला जन्मदाता जन्म देणारा एक आहे, त्याला सांभाळणारा एक बरं का प्रतिपाळिता. हो, मग एवढं सांभाळणारा जो वडील आहे, जन्म देणारा वडील सांभाळत नाहीये, सांभाळणारा वडील जन्म देत नाही बरे का. या बाबतीत आपलं जन्म दिलेल्या वडिलांना त्या बाळावर एखादी जर काळाची झडप जर आली तर त्या जन्म देता वडिलांना त्या काळापासून चुकवता यावं, त्याला चुकवता येत नाही मौली, त्याला चुकवता येत नाही. काळ आलं तरी त्याला काहीच करता येत नाही. सोडविना देवा माया बाप सोडविना देवा माया बाप सोडविना माया बाप सोडविना काळाची मोडी पडेल मानेवा सोडविना तेव्हा मायबापे काळाची बाहुडी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा मायबापे. जसं उंदराला बोक्यानं पकडून न्यावं तसं एका दिवशी आपल्याला इथे या जगाच्या पाठीवर घेऊन जाणार आहे. बापाच्या देखत बाळाला घेऊन जात असताना त्या बाळाला त्या काळापासून सोडवता येत नाही बरं का. सोडविना तेव्हा मायबापे. ज्या आई वडिलांना जन्म देता आलं त्या बापांना त्या आई वडिलांना त्यांना मात्र त्या काळापासून सोडवता येत नाही. त्या भयापासून सोडवणारा एकच बाप आहे. तुका माने तुला सोडविना कोणी, तुका माने तुला सोडविना कोणी, तुका माने तुला सोडविना कोणी, तुका माने तुला सोडविना कोणी. एका चक्रपाणी वाचोनिया, एका चक्रपाणी वाचोनिया, एका चक्रपाणी वाचोनिया. तुकोबाला सांगतात तुका म्हणे तुला सोडविना कोणी एका चक्रपाणी वाचूनिया. त्या देवालाही एखाद्या वेळेला जमणार नाही, पण ते आमच्या संतांना जमतं. म्हणून आमचे ज्ञानोबा ज्ञानेश्वरी मध्ये सांगत असताना स्पष्ट सांगतात बरं का, जो भयापासून सोडविता, जो जन्म मरण चुकविता, तोही पिता शास्त्रार्थी. या काळाच्या भीतीपासून तर सोडतोय, यात काही नवल नाही. तो जन्म मरणाच्या भोवऱ्यातूनही मुक्त करतो, ते म्हणजे आमचे संत माय बाप. म्हणून तुम्ही संत माय बाप कृपावंत काय व्यापतीत कीर्तिवानो. म्हणून संतांची असं उपमा देत असताना आईचं दृष्टांत देऊन बोलत असताना सांगतात, आईनं पोटात जागा दिली, यात काही नवल नाही बरं का. पोटात जागा दिला असताना आई त्या बाळाला रक्त दिली, मौली रक्त. आता लेकराच्या बाबतीत सांगितलं असताना आता मला सांगा, जे बाळ पोटात वाढतो ते बाळ एखाद्या आईला 4 मुलं आहेत समजा, 4 मुलं, किती 4 मुलं आणि 1 बहीण आहे. 5 लेकरांचा त्या आईच्या पोटी जन्म त्या 5 लेकरांचा झाला. पण योगानं मुलं झाले 50 वर्षाची. आई असा त्या ठिकाणी जवळपास असा 80 ते 85 वर्षाची आई झाली. आईची परिस्थिती नाजूक झाली आणि आईला हॉस्पिटल मध्ये घेऊन जाण्यात आलं.
आईला हॉस्पिटलमध्ये नेल्यानंतर डॉक्टरनं सांगितलं, बाबा रे आता आईला असा त्या आईला रक्त कमी पडले आणि रक्त कुणीतर देत असेल तर आईला जे झालेलं जे आजार आहे ना त्या आजारापासून तुम्हाला आईला मुक्त करता येतो. मग डॉक्टर साहेब आईला झालंय तरी काय? काही नाही म्हणले, आईला असा त्या ठिकाणी थोडासा असा त्या मणक्याचा त्रास होतो, त्याचं ऑपरेशन करावं लागतो. ऑपरेशन करण्याच्या अगोदर मात्र रक्त पाहिजे बरे काय. आता रक्त पाहिजे म्हणल्यानंतर पहिला वडील मुलगा आला जवळ आणि डॉक्टर साहेबला विनंती केली, डॉक्टर साहेब माझं रक्त असं त्या ठिकाणी टेस्ट करा आणि माझं रक्त जर आईला जमत असेल तर मी देतो म्हणलं. पण आईचं रक्त होतं ए ग्रुप आणि वडील मुलांना असा त्यांनी मुलगा जवळ आला आणि त्या वडील मुलांना रक्त देतोय मनापासून असं त्या ठिकाणी भावना बरं काय. मग ते रक्त टेस्ट करत असताना वडील मुलाचं निघालं बी ग्रुप. आता आईच्याच पोटी जन्मलेला बाळ आहे ना. मग मुलाला त्या मुलाच्या बाबतीत डॉक्टरनं सांगितलं तुमचं बी ग्रुप असल्यामुळे तुमचं ब्लेड असताना आईला चालत नाही, दुसरं कोणाचं तरी ब्लेड पाहिजे. त्याला दुसरा लगेच मुलगा उठला बरं काय, डॉक्टर साहेब माझा असा त्या ठिकाणी रक्त चेक करा. तेव्हा त्याचंही रक्त चेक केलं असताना त्याचं बी तर निघालं पण बी पॉझिटिव्ह रक्त निघालं. त्यावेळेला त्यालाही सांगितलं तुझंही रक्त चालत नाही बाबा. ठीक आहे म्हणली. लगेच असता त्या ठिकाणी दोघं भाऊ असता त्या ठिकाणी दोघांचं जमना गेलं. मग बहीण आली होती बरं काय, आईची मुलगी जिच्या पोटी ज्या मुलीचा जन्म झाला होता, जिच्या पोटी ज्या मुलांचा जन्म झाला होता, त्या दोनही मुलाचं जमना गेलं. मग धाकट्या दोन मुलांचंही टेस्ट केलं, त्यांचंही रक्त असं काही जमत नाही बरं का. त्यांचंही असं त्या ठिकाणी ओ ग्रुप निघालं. दोन्ही धाकट्या दोन भावाचं ओ ग्रुप निघालं. बहिणीला बोलवलं, बहिणही रक्ताचा त्या ठिकाणी टेस्ट केली बरं काय आणि बहिणीच्या बाबतीत रक्त टेस्ट करत असताना ओ पॉझिटिव्ह निघालं. आता 5 मुलं ज्या आईच्या पोटी जन्मले, 5ही लेकरांचं रक्त आईला जमत नाही. आता ही लेकर कुणाचे होते? आईचेच ना. आईच्या पोटात ज्या लेकरांचा असा लेकराची वाढ झाली, मग आता मला सांगा हे वेगळे वेगळे जर लेकरांचे रक्त ग्रुप जर ब्लेड जर वेगळे वेगळे जर असतील, मग आईच्या पोटात आईचं एक ग्रुप रक्त ह्या मुलांना कसं चालू? थोडीशी शंका येते ना मला, तुम्हाला येत असेल नसेल. जे मुलं आईच्या पोटाचा जन्मले, मग त्याच मुलाचं रक्त आईच्या एका शेवटच्या क्षणाला आईला रक्त पाहिजे होते, मनाभावनेपासून ते लेकर 5ही लेकराचं रक्त द्यायला तयार होते, तरी 5ही मुलाचं रक्त आईला चालत नव्हतं, रक्त चालत नव्हतं. आता आईच्या पोटात वडील मुलगा असताना मग आईचं रक्त वडील मुलाला कसं चाललं? एक शास्त्र आहे मुली आपल्याकडे, एक शास्त्र आहे. आईच्या पोटात ज्यावेळेला बाळ होता त्यावेळेला ह्या पोटामध्ये असा त्या ठिकाणी एक विहंगम नावाचं चक्र आहे. त्या चक्रामध्ये आईचं एक ग्रुप ब्लेड त्या चक्रामध्ये पडतो, नाभी कमलाच्या ठिकाणी एक चक्र आहे, त्या चक्रामध्ये पडतो. मग ते बाळ जन्माला आल्यानंतर ते बाळ रडेपर्यंत त्या बाळाचं त्याला काय म्हणतात नाळ ते कापत नाही. ज्या वेळेला तिकडे बाळ रडला इकडे त्या आईची आणि त्या मुलाची जी नाळ आहे ना त्यावेळेला नाळ कापतात. त्यावेळेला त्याचं बी ग्रुप आहे आणि आईचं ए ग्रुप तिथं थांबतो. आईचं ए ग्रुप बाळाला बी ग्रुपच्या बाळाला कसं चाललं तर त्या चक्रामध्ये पडलं असताना प्रेमरूपी फिल्टर असा त्या ठिकाणी होतो आणि ते फिल्टर झालेलं ए ग्रुपचं रक्त बी ग्रुपच्या बाळाला चालतो. ए ग्रुपचं रक्त त्या असं त्या ठिकाणी विहंगमरावाच्या चक्रामध्ये पडलं असताना त्या प्रेमरूपी चक्रामध्ये पडून आणि त्या बालिकेच्या असं त्या ठिकाणी शरीरात पडला असताना ओ पॉझिटिव्ह ग्रुप ही ए ग्रुपच्या द्वारे ते चालतो. हे अशी जी मिशन आहे आता इथं आता त्याने तयार करणारी रक्त कुठं आहे का? नाही, मुळे ते आईच्याच पोटात आहे. हो, म्हणून आई आपलं ए ग्रुप असलेलं रक्तही बाळांच्या बाबतीत असा देऊन त्या बाळाला उपरोध केली. नुसतं रक्त देऊन थांबले नाही मौली, आपल्या आईनं त्या बाळाला दूध दिले मौली, दूध. आता मला सांगा जन्मलेल्या बाळाला असा त्या ठिकाणी पोटातच दूध निर्मिती करतो ते असा त्या ठिकाणी कुणाचं असं त्याने कर्तव्य आहे? हो, कुणाचं कर्तृत्व आहे? अखिलकोट ब्रह्मांडाचा मालक हो त्यांचं कर्तृत्व आहे बरं का. कोण करे बाळा वाढवे श्रीपती. मला सांगा त्या बाळाच्या बाबतीत आईनं त्याला दूध दिले मोठी, दूध. दूध देऊन थांबले. त्या दुधाच्या द्वारे जे निर्माण होणार जे कॅल्शियम आहे, जे हाड आहे, अस्थि या बॉडीची जे स्टील आहे त्या आईच्या दुधापासून. काही माणसं म्हणतात का अपारचा दिपडा काही माणसं आहे जगाच्या पाठीवर, त्या माणसाला बघल्यानंतर म्हणतात काय तुमच्या आईचं
हो दूध हो काय माणूस आहे अप्परच्या तिप्पड 75 किलो वजन आहे म्हणले माणूस कशामुळं आईचं दूध यायचं काही माणसं नसते वाळून उस्त्री जर झाले तरी ते हाड राहतो हाडाचं वजन असताना म्हणतात काय काय हाड आहे हो त्या माणसाचं आईच्या दुधाचं हाड आहे बरे का असं म्हणतात हो आई त्या दुधांच्या द्वारे हाड दिली बरे का हाड हो मग हे हाड नुसतं नाही या हाडाच्या बाबतीत जर विचार केला आपण तर या हाडाचा जो शरीर आहे या शरीराला एका दिवशी आपण काय करतो या शरीरातून पंचप्राण वायू निघून जातात त्या दिवशी त्या माणसाला काय म्हणतो मेला असं म्हणतो आपण हो त्याला प्रेत झालं म्हणतो त्या प्रेतरूपी शरीराला घरात ठेवत नाही माणूस मग त्याला काय करतो एखाद्या स्मशान वाटिकेमध्ये घेऊन जातो आपण स्मशान वाटिकेमध्ये घेऊन जाऊन त्याला असा त्या ठिकाणी काय अग्निदहन संस्कार देतो बरे का त्या अग्नीनं त्या शरीराला जळत असताना अगोदर त्या शरीरावर त्या प्रेतावरचे केस जाळतं मुली केस जाळून थांबत नाही त्या शरीरावरची त्वचा जाळतं त्वचा जळून थांबत नाही त्या शरीराचं रक्त जाळतं रक्त त्या अग्नीनं रक्त जाळून थांबत नाही त्याचं मांस जाळतं त्याची मज्जा जाळती सर्व जाळून खाक करतं शेवटी त्या अग्नीनं मात्र हाडाला मात्र स्पर्श करत नाही जाळता शेवटी त्या प्रेताचे हाड शिल्लक राहतात हो बरेच शहाणी माणसं जाळल्यानंतर तिसऱ्या जाऊन ते हाड दिवशी जाऊन काय करतात ते हाड वेचतात बरोबर आहे मग त्या हाडानं विचारलं हो बाबा रे त्या हाड वेचणाऱ्या माणसाला म्हणलं आणि हाड वेचणारा माणूसही विचार केला बाबा ह्या अग्नीनं सर्व शरीराला जाळून टाकलं बरं काय मग ह्या हाडाला का जाळलं नाही हो ते हाड म्हणायला लागलं बाबा तुला माहितीये मी जे आहे ना मी आईच्या दुधापासून निर्माण माझं झालं बरं का मी हाड आहे ना माझ्या आईच्या दुधापासून ज्या कॅल्शियमच्या द्वारे हाड निर्माण झालो आईचं असं त्या ठिकाणी प्रेम आईची असलेली जी माया आहे ती आईची माया मात्र मला जळून देत नाहीये एवढी ताकद आईच्या दुधातली त्या हाडात आहे मुली हो एवढंच नसून त्या अग्नीनं ठरवलं बाबा रे जिच्यापासून त्या हाडाचा निर्माती झाला त्या हाडाला तर जाळत नाही सोडून द्या पण त्या अग्नीनं ठरवलं मी असा त्या ठिकाणी 10 खांडेचा लाकूड आहे ना ते लाकूड जर एखादी पाण्यात जर टाकलं 10 खांडेचं लांब मोठं जे खोड एखाद्या पाण्यात जर टाकलं तर त्या पाण्यात त्या लाकडाला बुडून देत नाही का बुडून देत नाही त्या पाण्यानं सांगायला लागलं बाबा ह्या लाकडाची निर्मिती माझ्यापासून झाली ह्या लाकडाची निर्मिती माझ्यापासून झाली कारण का मी ज्या वेळेला लहान झुडूप होतो त्यावेळेला ह्याला छोटेसे मुळी होते म्हणले उन्हाळा दिवस ज्या दिवशी आला त्या उन्हाळ्यामध्ये त्या मुळींनी माझा शोध घेत खडकापर्यंत पोहोचले उल्ले मूळ भेदी खडकाचे अंग हे मुळी पाण्याचा शोध घेत पाताळापर्यंत आले अन्य असा त्या ठिकाणी वरे माझी निर्मिती हे मोठं मी खोड झालो बरं काय हो त्या पाण्यापासून माझी निर्मिती आहे म्हणून त्या पाण्यामध्ये 10 खांडीचं खोड पाणी म्हणायला लागलं माझ्यापासून खोड निर्माण झालंय म्हणून ह्या खोडाला मी बुडून देत नाहीये त्याच्या बाजूला असा त्याने एकाने सांगितलं बरं काय एवढ्या मोठ्या खोडाला तर पाणी बुडून देत नसल मी बी बघतो म्हणलं बरं काय एवढं तिळा एवढंच खडा घेतलं मोदी तिळा एवढं खडा कमरे एवढ्या पाण्यात गेलं आता एवढं मोठं खोड जर पाण्यावर तरतय तर तिळा एवढं खडा कसं काय तर म्हणते तिळा एवढं खडा असं पाण्यावर टाकल्या डुबुक म्हणलं झालं बुडाला गेलं त्याचं कारण काय पाणी म्हणायला लागला तुम्ही जे खडा टाकलात ना ते खडा माझ्यापासून त्याची निर्मिती नाही असे समाजामध्ये बरेच खडे आहेत बरे काय किती बी जर नदी आली असते खडे म्हणजे असे धोंडे आहेत दगड आहेत असे बरेच दगड आहेत आणि नदी वाहतीवरून नदी वाहिला असताना असले जर आपल्या जीवनामध्ये जर दगड जर पुढे जर आले तर त्या जीवनाला टक्कर द्यायची नाही बरे का त्या दगडाला टक्कर द्यायची दगडाला टक्कर देऊ नये त्या दगडाला शहाणी माणसं काय करतात शांत असलेलं पाणी काय करतो दगडाला तर टक्कर देत नाही त्या दगडाला असं वळण मारून निघून जातो पाणी कारण का दगडाच्या नादाला कोणी लागत असे बरेच दगड आहेत आमच्या गावाकडे तुमच्याकडे कसं आहे की हो मग या दगडाला काही जर एखादी ज्ञानाची ताकद जात झाली पाण्याची जर ताकद झाली तर त्या दगडालाही टक्कर देतो आणि त्या पाण्यामध्ये दगड असं त्या ठिकाणी असं लोळत जातात लोळत जागणाऱ्या दगडाची काही नीट वाट राहत नाही बरं का मोठं दगड असलं तरी त्याला घासत लवंडत टक्कर देत त्याची वाळू चिकन होतात चुरा करून टाकतो बरे काय तसल्या मोठ्या दगडालाही
तसं ज्ञानरूपी जर पाणी आमच्या असं त्या संतरूपी सान्निध्यात असेल तर हे ज्ञानरूपी संतरूपी ज्ञानरूपी पाणी म्हणजे संतांच्या सान्निध्यात आलेला दगड देखील असा त्या ठिकाणी माणूस होऊ शकतो, एवढी ताकद संत सान्निध्यामध्ये आहे. लक्षात. म्हणून तिसऱ्यांदा असा त्या ठिकाणी आईनं आयात मुलाला अस्थिदान दिली. अस्थिदान देऊन थांबलने मौली. आईचं दृष्टांत काय घेतलं, लेकरांचं दृष्टांत काय घेतलं, तर लेकरू हे असं आहे की लेकराच्या बाबतीत सांगितलं असताना जेवढं लेकरू मुलगी जेवढं वडिलांना प्रेम करते तेवढं या जगाच्या पाठीवर दुसरं कोणीच प्रेम करत नाही. आपली अर्धांगी आहे ही अर्धांगी आपल्याला किती प्रेम करते, किती प्रेम करते. आता आमच्याकडे मालक जर बाहेर गेले, बाहेरून संध्याकाळच्या वेळेला येत असताना एखादी गठोडं मालकाच्या हातात दिसलं तरच संध्याकाळचं असं जेवण मिळतं बरं काय. संध्याकाळचं मालकाच्या हातात जर गठोडं दिसलं गेलं संध्याकाळचं जेवण देखील बंद आहे बरं. कारण का आपली अर्धांगी फक्त आपल्या गठोड्याकडे बघते मौली. पण जन्म दिलेली जी मुलगी आहे ना ती कशाचीच वाट बघत नाही. एखाद्या वडिलांच्या गाडीची फायरिंगचा आवाज ऐकले की मुलीनं पप्पा आले पप्पा आले पप्पा आले असं धावत येते आणि त्या चिमुकल्या 3 वर्षाच्या मुलीनं धावत जाते. पप्पा आलात ना. त्यावेळेला दिवसभर काबाड कष्ट केलेला वडील मुलीला बघितल्या बघितल्या तिला उचलून घेतो, तिला चुंबन देतो आणि चिमुकल्या हातानं खरे अंगणात सोडल्या सोडल्या पप्पा पाय धुवा ना म्हणते. आपल्या चिमुकल्या हातानं हळूच पाणी असं भरून पप्पाला देते बरं वडिलांना. वडील मोठ्या प्रेमानं माझी मुलगी आहे ना किती लाडाची बरं का, माझी मुलगी माझ्यावर किती माया करते. तो हळू पाय धुतो न धुतो. घरात गेल्या गेल्या पप्पा जेवण करा ना म्हणते. जेवायला अर्धांगिनी पात्र मांडले ना त्याच्यातून हळूच घास मोडते आणि पप्पांना घास भरवते मुली. हे वडिलांचं प्रेम. वडिलांना खरंच जाणणारी या जगाच्या पाठीवर फक्त मुलगीच आहे. मुलगा एवढं जाणत नाहीये, एवढं मुलगा जाणत नाही. मुलाच्या बाबतीत काय पाहिलं असताना मुलाच्या बाबतीत असा विचार केला असताना मुलगा हा या डोक्याच्या कवटीपासून निर्माण केला देवाने बरं काय. जेवढं डोक्याची कवटी निबर आहे तेवढं मुलाचं हृदय निबर आहे. मुलीच्या बाबतीत नाहीये. मुलगी तयार केला असताना या ईश्वराच्या मालकानं वडिलांच्या हृदयाचं काळीच काढलं मौली आणि काळीच काढून मुलगी तयार केलं. म्हणून मुलगी एवढी प्रेम करते. मुली एवढा असा त्या ठिकाणी प्रेमाळू आपल्या व्यवहारात कुठलाच माणूस नाही. आता या मुलीच्या बाबतीत, या मुलाच्या बाबतीत, आईच्या बाबतीत आता खरं हित कशात आहे थोडं भजन करा म्हणजे सांगू बरं काय. हृदय म्हणजे वडिलांचं काळीज काढून बनवलेलं असतं. म्हणून त्या मुलीनं एखाद्या शेवटच्या क्षणाला एखाद्या मुलीनं जर आपली आरोळी जर ठोकली कसल्याही कठीण पाषाणाच्या हृदयांच्या माणसाला देखील पाझर फोडते. कसलाही हृदयाच्या माणसाला असा त्या ठिकाणी पाषाणाच्या हृदयाचा माणूस राहू द्या त्याच्या डोळ्यांच्या मुलीचं आवाज कानावर पडल्या पडल्या डोळ्यावाटे पाण्याच्या धारा सुटतात मौली. एवढं त्या मुलीकडे प्रेम सामावलेलं असतं. भक्तीच्या सान्निध्य साईडला असताना मुलीचं अंतकरण घेऊन भक्ती करावं असं रूपक दाखवलेलं आहे. पत्नीचं असं त्याने अंतकरण घेऊन पत्नीनं पतीला जसं प्रेम करावं तसं पतिराजाला जसं प्रेम करावं तसं रूपक लावून असा त्या ठिकाणी इथं भक्तीचं माध्यम साधलेलं आहे. जसं आईनं मुलाचा जसा सांभाळ करावा, आईच्या बाबतीत मुलाच्या बाबतीत आईनं जसं मुलाचं हित सोचावं तसं असं भक्तीचं माध्यम असं त्या ठिकाणी सोसून या ठिकाणी
तुकोबा रूपक मांडलेलं आहेत असं तुकोबार सांगितलं असताना सांगतात लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्त 80 कळवळ्याची जाती करी लाभावी न प्रीती. मग त्या आईनं त्या मुलाला जागा देते माऊली पोटी भार वाही त्याची सर्वस्व ही साही. तुकोबाराय म्हणतात जेवढं असा त्या ठिकाणी आईच्या पोटात आईवर त्या बाळानं वज असं टाकतं तेवढं तुकोबाराय म्हणतात देवा तुझ्यावर माझं वज आहे असं अभंगाच्या शेवटच्या चरण सांगतात. तुका म्हणे माझे 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 माझे तुका म्हणे 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 तुम्हा संता ओरी ओजे तुम्हा संता ओरी ओजे तुम्हा संता ओरी ओजे ऐशी कळवळ्याची जाते ऐशी कळवळ्याची जाते ऐशी कळवळ्याची जाते ऐशी कळवळ्याची जाते. तुम्हा संता ओरी ओजे तुम्हा संता ओरी ओजे तुम्हा संता ओरी ओजे ऐशी कळवळ्याची जाते ऐशी कळवळ्याची ऐशी कळवळ्याची जाते ऐशी कळवळ्याची करे नाम वेले पेते आ करे नाम करे नाम करे
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली